तर आता शेळ्या गेल्यात घरी. म्हटलं चला थोडंसं ना सरपण काढून ठेवले ते घेऊन यावं. शेळ्या चारता चारता काहीतरी काम केलं पाहिजे. त्यासाठी काय होते मोठाली आहेच बरं का, पण ते फक्त पेटत नाही, त्याला छोटं छोटं लागतंय. त्यासाठी मी थोडंसं काढून ठेवलंय. आणायला चालले मी पुन्हा शेळ्या घरी. आतमध्ये घातलं शेडमध्ये. चालले दम लागलाय पण असं झालंय. पावसाने सगळं पाणी होतं सगळं, त्याच्यामुळे सरपण आमच्याकडे भरपूर आहे, पण ते सगळं आत्ताच तोडलेलं आहे, त्यामुळे ते काही कामाचं नाही. थोडं वाळलेलं सापडलं, म्हटलं चला तेवढं शेळ्या चारता चारता काहीतरी काम झालं पाहिजे. हे माझं सरपण आता हे छोटं दिसतंय, पण त्याचं काम लय मोठं आहे. पावसाळ्यामध्ये ते वाटतंय थोडं आहे, पण त्याचं काम इतकं आहे पावसाळ्यामध्ये का विचारायचं नाही. कारण मोठं आहे ना, पेटत नाही. त्यामुळे आता हे कसं घ्यावं काय माहिती, पाहूया चला. तर चालले आता एवढं सरपण घेऊन. तेवढंच माझा संध्याकाळचा सगळा स्वयंपाक होईल. कारण आहे ना, बारीक सरपणाची खूप गरज असते पावसाळ्यामध्ये. पेटत नाही ते मोठं, त्यासाठी कामात दोन्ही पण झाली. शेळ्या पण चारल्या, सरपण पण झाले. तर म्हणजे चला आता काहीतरी केलं पाहिजे. स्वयंपाक केला म्हणजे पुन्हा लाईव्ह स्टार्ट होतो. शेळ्या पुढं गेल्यात आणि मीच चालले हळूहळू. चिंगी वाट पाहते आमची, मग तिला वाटलं खायला आणले की काय काही. आणि आमच्या आज रिक्षाचा टायर फुटलाय बरं का. आता काय माहित, आज तर दुसरं काम चालू होतं, आता उद्या टाकतील. वाट पाहते जशी, त्याच्या पुढे खायला काहीच नाही. आले मी घेऊन आले, थांब 2च मिनिटात आले. तर आत्ता सरपण ठेवलं आणि म्हटलं चला आमच्या चिंगी मॅडमला खायला घालायला पाहिजे. घास आणलाय, थांब थांब. तुला खायला नाही घातलं कोणी दिवसभर, नाही का? नाही चिंगे खाते कशी असं. पावसाळ्याचं थोडंसं हे करून घातलं. घास पण खराब झालाय, पडला होता घास सगळा खराब झालाय. गाई खाते, शेळ्या नाही खात. तर माझा हा ना म्हणजे अगोदरचा व्हिडिओ आहे. मला नाही वाटत मी शूट घेतला असेल आणि हे शूट तसंच राहिलं होतं माझ्याकडनं, असं मला तरी वाटतंय. तर मी नाही ते मस्तपैकी दुपारी आहे ना अख्खे मूग टाकून आहे ना, मसूर म्हणजे अख्खे मसूर, मूग नाही अख्खा मसूर टाकून भात केला होता मला खाण्यासाठी आणि आमच्या दिदू मॅडमला खाण्यासाठी. तर खूप छान लागला होता बरं का. कधीच खाल्ला नव्हता मी, पहिल्यांदा अख्खा मसूर टाकला. नाही तर मी डाळ वगैरे